अरे रेलवे की रानी कैसी हो, डेक्कन क्वीन जैसी हो, अरे रेलवे की रानी कैसी हो, डेक्कन क्वीन जैसी हो। भारतातली पहिली डिलक्स ट्रेन असलेली डेक्कन क्वीन आज 55 वर्षाची झाली आहे। दररोज पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या चाकणमान्यांसाठी डेक्कन क्वीन ही महत्त्वाची गाडी आहे। या डेक्कन क्वीनचा 95वा वाढदिवस पुण्यात जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी केक कापून आपल्या लाडक्या क्वीनचा वाढदिवस पुणेकरांनी आणि प्रवाशांनी साजरा केला। 1 जून 1930 रोजी महाराष्ट्रातील 2 प्रमुख शहरांमध्ये डेक्कन क्वीनची सुरुवात। हा मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता। या प्रदेशातील 2 महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वेवर दाखल करण्यात आलेली ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचं नावही देण्यात आलं, ज्याला दख्खनची राणी म्हटलं जातं। सुरुवातीला ही रेल्वे प्रत्येकी 7 डब्यांच्या 2 रेकसह चालवण्यात आली होती, ज्यापैकी एका स्कारलेट मॉडेलिंगसह चंदेरी आणि दुसरी सोनेरी रेषांसह रॉयल ब्लू रंगानं तिला रंगवलं गेलं होतं। मूळ रेकच्या डब्यांचा अंडर फ्रेम्सची इंग्लंडमध्ये बांधणी करण्यात आली होती, तर कोचच्या बॉडी GIP रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आली होती। या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील एकमेव अशी गाडी आहे ज्यामध्ये डायनिंग कार आहे, म्हणजे चालत्या गाडीत हॉटेलसारखं बसून खाण्याची सोय आहे। डेक्कन क्वीनला दख्खनची राणी असं देखील मराठीत संबोधलं जातं आणि या राणीचा दिमाग आणि रुबाब काही असा होता की पुणे स्टेशनवरून सकाळी 7:15ला निघालेली ही रेल्वे 10:20 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला पोहोचायची। ही रेल्वे धावायला लागली की अन्य गाड्या बाजूला उभ्या केल्या जात होत्या, असं प्रवाशांनी सांगितलंय। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।